बघा, आज आपण सांडग्याची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी इथं मी मटकीची डाळ घेतलेली आहे बघा. नंतर हिंग, मीठ, हरभऱ्याची डाळ, जिरे, लसूण, हळद आणि आपली महाराष्ट्रीयन चटणी घेतलेली आहे. बघा, तुम्हाला मी प्रमाण सांगते बघा. आपण कुठल्या पण एका भांड्याने बघा डाळ मुठून घ्यायचे. आता आपण हे बघा, मी ह्याच मापाने फुलपात्र्याच्या 3 फुलपात्री मटकी डाळ घेतलेली आहे. बरोबर. आणि त्याच्यात एकच फुलपात्र आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे बघा. आता हे दोन्ही डाळे आपण मिक्स करून घेऊयात. आणि हे आपण मिक्सरला लय पण बारीक नाही आणि लय पण मोठं नाही बघा. आपण व्यवस्थित असं हे बारीक करून घेणार आहोत. बघा, मी रवाळ असंच हे पीठ बारीक करून घेतलेलं आहे. तर आपण हे चाळून घेऊयात आणि नंतर आणखीन आपण बारीक करून घेणार आहोत. बघा, थोडंसं मोठं आहे हे पीठ. बघा, अशा प्रकारे ज्वारीच्या पिठाच्या चाळणीने बघा चाळून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित पडतंय बघा. आपल्याला लय पण बारीक पीठ केलं तर सांडगे निबर होतात आणि लय पण मोठं ठेवायचं नाही. बघा, मी पीठ सगळं बारीक करून घेतले. तुम्ही गिरणीवरती पण दळून आणू शकतात बघा. आता आपण जिरी आणि लसूण बारीक करून घेणार आहोत. बघा, जिरी आणि लसूण बारीक करून घेतलेले तो आपण या पिठात टाकून घेऊयात. तुम्हाला जसं तिखट बघा पाहिजे तसं तुम्ही टाकून घेऊ शकता. थोडंसं हिंग पण ऑप्शनल आहे. थोडीशी हळद, चवीनुसार मीठ. आता हे आपण एकत्र मिक्स करून घेऊ. त्या अगोदर कोरडे घेणं सगळे. व्यवस्थित सगळ्या पिठाला आपल्याला लावून घ्यायचे. लसूण, जिरी आणि चटणी, मीठ. आता आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊयात. बघा, खूप पण पातळ नाही मळायचं आणि खूप पण घट्ट पण नाही बघा मळायचं. एक गोळा होईल असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे बघा. हे सांडगे खूप चवीला लागतात बघा आणि खूप कमी साहित्यात खूप भारी टेस्टेड होतात. लसूण जरा जास्त वापरायचं बघा. लसणामुळे काय होतं, चव आणखीन याची वाढते बघा सांडग्यांची जास्त. बघा, अशा प्रकारे आपण हा सांडग्यांचा गोळा मळून घेतलेला आहे बघा. खूप पण पातळ नाही पीठ केलेलं आणि खूप पण घट्ट नाही. आता हे जरा आपण अर्धा तास ना मुरत ठेवणार आहोत पीठ बघा. बघा, बाउलमध्ये काढून घेऊया. मला थोडंसं आपण पाण्याचा शिंतोडा देऊन बघा ठेवणार आहे, म्हणजे सांडग्याचं पीठ आपलं व्यवस्थित फुगेल चांगलं. असा थोडासा पाण्याचा हात करायचा आहे बघा. आणि एक अर्ध्या तासासाठी आपल्याला हे मुरत असंच ठेवायचं आहे पीठ. नका झाकून ठेवूयात. बघा, अर्धा तास झालेलं आहे. आता आपण आपलं पीठ उघडून बघू. बघा, व्यवस्थित आपलं पीठ भिजलेलं आहे. आता आपण काय करूयात, एका ताटाला थोडंसं तेल लावून घेऊयात. बघा, अशा प्रकारे जर तुम्ही पॉलिथिनवरती घालणार जर असाल प्लॅस्टिकच्या, तर बघा त्याच्यावरती तेल लावायची गरज नाही. पण ताटाला थोडंसं सांडगे चिकटून बसतात, त्याच्यामुळे आपण थोडंसं तेल पुसून घेतलेलं आहे हात. बघा, आता आपण याच्यातील बघा छोटासा गोळा काढून घेऊयात. असा हाताने व्यवस्थित चुरायचं आहे बघा त्याला. थोडा पाण्याचा हात घेऊयात आपण. असं
पाण्यात थोडं बुडवून घ्यायचं आहे बघा. आणि असं मळत मळत पीठ आपल्याला सांडगे घालून घ्यायचे बघा. अशा प्रकारे बघा. आपल्या सांडग्यांना काटे पण व्यवस्थित येतात आणि सांडगे खायला पण खूप चविष्ट लागतात बघा. बघा अशा प्रकारे आपण सगळे सांडगे करून घेणार आहे. खूप पण मोठे नाही करायचे आणि खूप पण लहान पण नाही करायचे बघा. अशा प्रकारे एवढ्या आकारात सांडगे बनवून घेऊयात आपण. बघा असं पाण्याचा हात आणखीन घ्यायचं आहे, असं पाणी टाकायचं आहे आणि थोडं पीठ आपण काढून घेऊयात. बघा असं चुरून घेतलं ना की व्यवस्थित सांडगे होतात आपले. बघा अशा प्रकारे आपलं सांडगे घालून झाले. तर आता आपण हे उन्हात वाळत घालूया. बघा 2-3 दिवस आता आपण असे उन्हात सुकून घेणार आहे. चांगले खडखडीत वाळवून घेणार आहे सांडगे बघा. 2 दिवसानंतर आपले सांडगे व्यवस्थित वाळलेले आहेत. आपण ह्याची भाजी पण बनवू शकतो, तेलात भाजून पण खाऊ शकतो. चवीला खूप अप्रतिम लागतात. चला तर मग अशाच प्रकारे पुढे पण नवनवीन रेसिपी येणार आहेत उन्हाळी वाळवणाच्या. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.